तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग पाहणार आहोत. तिसऱ्या प्रकरणामधला शेवटचा मुद्दा जो आपला बाकी आहे, ज्याच्यामध्ये आपण भारतातील जैवविविधतेने संपन्न असे प्रदेश किंवा ठिकाणं जे आहे, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हा जो मुद्दा आहे भारताच्या बाबतीतला, तर तो आपण पाहणार आहोत. तर त्याआधी थोडीशी पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ही संकल्पना कशी आली, कुठून आली. तर याच्या बाबतीमध्ये सुरुवात जर केली, सुरुवातीपासून जर आपण पाहायला लागलो तर जैवविविधतेचं समृद्ध स्थळ किंवा ठिकाण, जे मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन हॉटस्पॉटचं ट्रान्सलेशन केलेलं आहे ते म्हणजे जैवविविधतेचं समृद्ध स्थळ किंवा ठिकाण. तर ही संकल्पना जी आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, ही संकल्पना मूळतः नॉर्मन मायर्स हा शास्त्रज्ञ आहे. हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नॉर्मन मायर्स या शास्त्रज्ञाने 1988 साली पहिल्यांदा वापरलेली आहे. आणि 1988 नंतर म्हणजे त्यांचं एक आर्टिकल होतं, एक रिसर्च पेपर होता, त्याच्यामध्ये त्यांनी ही सर्वप्रथम 1988ला संकल्पना वापरली. आणि त्यानंतर 90च्या दशकामध्ये बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ही संकल्पना वेगाने वापरली जाऊ लागली. आता ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना वापरण्याच्या पाठीमागं काय हेतू होता, तर तोही या ठिकाणी थोडक्यात दिलेला आहे की त्या ठराविक प्रदेशामध्ये इथं असलेल्या स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांची वेगाने जी घट होत आहे, तर तिथले स्थानिक वनस्पती ज्या आहेत, म्हणजे त्या इतर कुठंच आढळत नाही, फक्त त्याच प्रदेशामध्ये आढळतात. प्राणीसुद्धा असे काही आहेत की ते इतर कुठंच नाही, परंतु त्याच प्रदेशामध्ये आहेत. असे जे दुर्मिळ प्राणी, असे जे दुर्मिळ वनस्पती आहेत, त्यांची दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे. ही समस्या पुढे येत चाललेली आहे. मग आता असे प्रदेश जे आहेत, हॉटस्पॉट, इथं नावच त्याला असं दिलेलं आहे हॉटस्पॉट, म्हणजे काहीतरी गंभीर आहे त्या ठिकाणी. म्हणजे हॉटस्पॉट ही संकल्पना सगळ्यात महत्त्वाच्या ह्या खालच्या 2-3 गोष्टींवरती आधारित आहे. तर त्याच्यामध्ये एक शब्द बऱ्याच वेळा तुम्हाला येणार आहे, पहा, एंडॅमिक स्पेसिस. आता एंडॅमिक याला मराठीमध्ये योग्य पर्यायी शब्द मला कुठेही सापडलेला नाही. तुम्हाला जर कुठं सापडला तर तुम्ही तो वापरा, परंतु मला सापडला नाही म्हणून मी असाच्या असा शब्द इंग्रजीमधला वापरतोय. तुम्हीही पेपरमध्ये असा वापरला तरी काही हरकत नाही. एंडॅमिक ही जी संकल्पना आहे, एंडॅमिक स्पेसिस म्हणजे प्रजाती. एंडॅमिक म्हणजे अशा कोणत्या प्रजाती, तर एंडॅमिक म्हणजे अशा प्रजाती की ज्या केवळ एखाद्या प्रदेशातच सापडतात, जगात कुठंच इतर ठिकाणी सापडत नाहीत. म्हणजे एखादा प्राणी जर असेल तर तो पश्चिम घाटात सापडत असेल तर तो फक्त पश्चिम घाटातच सापडतोय, जगात इतर कुठंच तो सापडत नाही. एखादा प्राणी जर श्रीलंकेमध्ये सापडत असेल तर तो फक्त श्रीलंकेतच सापडतोय, इतर कुठंच सापडत नाही. असा जर प्राणी असेल की जो फक्त एकाच प्रदेशात आढळून येतो, इथंच सापडतो, जगात इतर ठिकाणी कुठंच नाही, तर अशा प्राण्याला, अशा वनस्पतीला एंडॅमिक स्पेसिस किंवा एंडॅमिक प्रजाती असं म्हटलं जातं. तर अशाही काही प्रजाती आहेत की त्या जगामध्ये कुठंतरी एखाद्याच जागेवरती आढळून येतात, सापडतात. आणि दुसरी गोष्ट आता महत्त्वाची आहे, हॉटस्पॉट ठरवण्यासाठी असलेली ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती, तर ती इथं खाली दिलेली आहे की जैवविविधतेच्या बाबतीमध्ये असे काही दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी असलेले प्रदेश आहेत की त्यांच्यामध्ये वेगाने घट होत चाललेली आहे, भयंकर वेगाने. म्हणजे आधीच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे 100-150 वर्षापूर्वी जर समजा एखादा प्रदेश आहे, त्या प्रदेशामधल्या प्राणी आणि वनस्पती सगळे जर आपण पाहिले आणि त्यांची मूळ आकारमान, त्याचं मूळ स्वरूप जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये इतकी भयंकर वेगाने घट होत चाललेली आहे की ते मूळ अवस्थेपासून आता जवळपास 70% घटलेलं आहे. खूप वेगाने घट होत चालली, 70%पेक्षाही जास्त घट होत चाललेली आहे असा प्रदेश जर असेल. आणि मग ह्या दोन गोष्टी डोक्यात ठेवून किंवा डोळ्यासमोर ठेवून असे प्राणी आणि असे वनस्पती की जे दुर्मिळ आहेत आणि त्या प्रदेशामध्ये प्राणी आणि वनस्पतींचं अस्तित्व प्रचंड वेगाने घटत चाललंय, असा जर प्रदेश असेल तर अशा प्रदेशाला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असं म्हटलं पाहिजे. म्हणजे काहीतरी हॉटस्पॉट आहे, तो काहीतरी विशेष प्रदेश आहे. विशेष ह्या दृष्टीने की त्या ठिकाणी दुर्मिळ प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती आहेत, आणि आणखीन
लक्ष देण्याजोगा विषय किंवा लक्ष देण्याजोगा प्रदेश आहे, त्याचं कारण असे दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी वेगाने घटत चालले. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा पुढे आली. आता जगभरामध्ये जे काही बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत, जगामध्ये किती आहेत काय वगैरे ते पुढे आपण पाहणारच आहेत, पण एखाद्या प्रदेशाला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट घोषित करायचं असेल तर जगामध्ये दोन क्रायटेरिया आहेत, दोन निकष आहेत. ते दोन निकष वापरले जातात आणि ते दोन निकष वापरून आंतरराष्ट्रीय स्तरावरती बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट घोषित केले जातात. तर ते निकष काय आहे ते आपण थोडक्यात इथं पाहणार आहोत. तर पहिला निकष असा आहे की त्या प्रदेशामध्ये वनस्पतींच्या कमीत कमी 1500 एंडेमिक प्रजाती आढळून येणं अपेक्षित आहे. 1500 झाडं, 1500 प्रजाती झाडांच्या अशा पाहिजेत की ज्या केवळ आणि केवळ त्याच प्रदेशामध्ये आढळून येतात. जगात इतर कुठंच त्या 1500 प्रजाती आढळत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ कोकणामध्ये जर समजा असे काही झाडं आहेत 1500 झाडं, ते 1500 झाडं जगात इतर कुठंच सापडत नाहीत. असे 1500 झाडं जर तिथं सापडले तर पहिला क्रायटेरिया, पहिली कंडिशन, पहिला निकष हा पूर्ण होतो. 1500 झाडांच्या प्रजाती अशा पाहिजेत की ज्या केवळ आणि केवळ त्याच प्रदेशात सापडतात, जगात इतर कुठेही ते सापडत नाहीत. दुसरी कंडिशन काय आहे, दुसरा निकष काय लावलेला आहे, तर अशा प्रदेशातील मूळ नैसर्गिक अधिवास जो होता, मूळ नैसर्गिक अधिवास म्हणजे वनस्पतींचं आच्छादन जे काही होतं, तर त्याच्यामध्ये 70% जास्त घट झालेली असेल. आता तुम्ही म्हणताल की 70% जास्त घट म्हणजे खूप घट झालेली असेल तर तुम्ही त्याला मानणार का हॉटस्पॉट? हो, जिथं वेगाने घट होत चाललेली आहे. आधी इथं खूप मोठं जंगल होतं, पण तेच आता घटत घटत चाललेलं आहे. म्हणजे काहीतरी चिंताजनक गोष्ट आहे. 70% जास्त घटलेलं आहे. त्यावेळेस आपण म्हणू की याला काहीतरी विशेष दर्जा दिला पाहिजे, विशेष लक्ष दिलं पाहिजे, त्याला हॉटस्पॉट म्हणून घोषित केलं पाहिजे. तर दुसरी कंडिशन, दुसरा निकष असा आहे की अशा प्रदेशातील मूळ नैसर्गिक अधिवास किंवा वनस्पती आच्छादन हे 70% जास्त घटलेलं असलं पाहिजे किंवा त्याचं नुकसान झालेलं असलं पाहिजे. ह्या दोन निकषांना पूर्ण करणारा जो प्रदेश आहे, म्हणजे एक निकष असा आहे की भरपूर म्हणजे 1500 पेक्षाही जास्त वनस्पतींच्या प्रजाती ह्या दुर्मिळ असल्या पाहिजेत, फक्त त्याच प्रदेशात आढळणाऱ्या. आणि दुसरी कंडिशन अशी की 70% प्रदेश किंवा 70% अधिवास हा नष्ट झालेला आहे, 70% घट झालेली आहे. म्हणजे एका बाजूने नुकसान वेगाने होत चाललेलं आहे आणि ज्या प्रदेशामध्ये नुकसान वेगाने होत चाललंय त्या प्रदेशामध्ये दुर्मिळ वनस्पती खूप आहेत, म्हणजे तिथं लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे तिथं खूप काही महत्त्वाचं आहे, पण ते वेगाने घटत चाललंय, म्हणून त्याला हॉटस्पॉट म्हणायचं, हे लक्षात घ्या. आता ह्या दोन क्रायटेरियांमध्ये बसणारे असे ठिकाणं किती आहेत? संपूर्ण जगाचा जर विचार केला तर संपूर्ण जगामध्ये आज मितीला ते आकडा वाढत चाललेला आहे. पहा, कुठं कुठं ते सापडत आहेत, ते शोधले जात आहेत आणि त्याच्यानुसार आकडा वाढत चाललाय. काही पुस्तकांमध्ये तुम्हाला 25च सापडेल, कुठं 22 सापडेल, कुठं 30 सापडेल. तर तो सध्याला मी नेटवरती शोधला तर तो 36 आकडा सापडलेला आहे. तर संपूर्ण जगामध्ये 17 देशांमध्ये आढळून येणारे हे प्रदेश आहेत. 17 देशांमध्ये सापडतात. किती प्रदेश आहेत? तर ते 36 प्रदेश आहेत की ज्यांना जैवविविधतेने समृद्ध असे प्रदेश म्हणून ओळखलं गेलेलं आहे. हे 36 प्रदेश ज्या ज्या देशांमध्ये आढळतात त्या देशांची यादी काढली तर ते देश 17 भरतायत. आता याचं वैशिष्ट्य काय आहे की या 36 ठिकाणी जेवढे प्राणी आणि वनस्पती आहेत ते जर पाहिले तर ते एकूण जगामध्ये जेवढे सापडतात ना प्राणी वनस्पती त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 60% आहेत ते. ह्या 36 ठिकाणी एवढे प्राणी आहेत, एवढे वनस्पती आहेत की संपूर्ण जगामध्ये जर आपण असं गृहीत धरलं की 100 वनस्पती आहेत किंवा 100 प्राणी आहेत तर त्यातले 60 ह्या 36 ठिकाणीच आहेत, निम्म्यापेक्षा जास्त. 60%, मी उदाहरण म्हणून 100 म्हणलो, पण निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 100%पैकी 60% प्राणी आणि 60% वनस्पती ह्या
36 ठिकाणी आढळून येतात. उरलेल्या इतर जगामध्ये ह्या 36 ठिकाणांशिवाय जेवढं काही उरलेलं जग आहे त्याच्यामध्ये उरलेले 40% प्राणी आणि वनस्पती आढळून येतात. आता या ठिकाणी हे जे 36 प्रदेश आपण घोषित केलेत जैवविविधतेने समृद्ध असे प्रदेश, तर यांच्यामध्ये काही प्रदेश असे आहेत ह्या 36 पैकी की त्याच्यामध्ये कंडिशन काय आहे की 1500 एंडॅमिक प्रजाती असल्या पाहिजेत झाडांच्या. पण काही प्रदेशांमध्ये ह्या 36 पैकी काही प्रदेशांमध्ये तर 1500 नाही 15,000 पेक्षाही जास्त प्रजाती आहेत. म्हणजे निकष काय लावलाय 1500 पेक्षा जास्त एंडॅमिक प्रजातीचे झाडं असावीत. पण काही प्रदेशांमध्ये या 36 पैकी काही प्रदेशांमध्ये 1500 पेक्षाही जास्त नाही तर 15,000 पेक्षाही जास्त एंडॅमिक प्रजातींचे वनस्पती आढळून येतात. आणि नुकसानीचाच जर विचार करताल दुसऱ्या बाजूला हा जो क्रायटेरिया आहे नुकसान किती झालंय किंवा घट किती झाली, तर काही मध्ये जवळपास 95% किंवा त्यापेक्षाही जास्त नुकसान झालं. म्हणजे ह्या क्रायटेरियामध्ये 70% जास्त घट झालेली पाहिजे. परंतु इथं काही प्रदेश असे आहेत की जिथं 70% तर सोडाच पण 95% पर्यंत घट होऊन बसलेली आहे. असेही काही प्रदेश आहेत जगभरामध्ये. त्यानंतर आणखी काही थोडीशी याच्याबद्दल माहिती पाहिली. ह्या 36 प्रदेशांनी एकत्रितपणे पृथ्वीचं किती क्षेत्र व्यापलंय, तर ते आहे 2.4% क्षेत्र व्यापलं पृथ्वीचं. आणि फक्त जमिनीचा भाग जर आपण म्हटलं भूभाग जमिनीचा भाग जर म्हणलं तर 11.8% एवढं क्षेत्र जमिनीवरचं 11.8% आणि संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर 2.4% एवढं क्षेत्र या 36 हॉटस्पॉटने किंवा जैवविविधता संपन्न किंवा समृद्ध प्रदेशांनी व्यापलेला आहे. आता मानवी हस्तक्षेपामुळे दिवसेंदिवस त्याची घट होत चाललेली आहे. म्हणजे जैवविविधतेची घट होत चालली आहे आणि दिवसेंदिवस वेगवेगळ्या ठिकाणी संवेदनशील प्रदेश निर्माण होत चाललेत. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा की हे जे 36 प्रदेश आहेत त्याला हॉटस्पॉट म्हणतो. ह्या 36च्या आकड्यामध्ये वाढ होत जाणार आहे. वाढ होत जाणं म्हणजे ते धोक्याचं लक्षण आहे. हे 36 हॉटस्पॉट म्हणजे पूर्वीच्या काळी आजपासून 10-15-20 वर्षापूर्वी ते 25च होते, आता ते 36 झालेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढणं हे चांगलं नाहीये, ही वाईट गोष्ट आहे, हे वाईट चिन्ह आहे. म्हणजे आपण असं सांगतोय की हे 36 ठिकाणं असे आहेत की ह्या 36 ठिकाणी खूप काहीतरी पृथ्वीवरचं दुर्मिळ असं आहे, दुर्मिळ असे प्राणी आहेत, दुर्मिळ असे वनस्पती आहेत. परंतु हे दुर्मिळ ठेवा जो आहे निसर्गाचा हा नष्ट होत चालला आहे आणि म्हणून त्याला हॉटस्पॉट म्हटलेलं आहे. ह्या 36च्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे आणि ही वाढ होत जाणं म्हणजे धोक्याचं लक्षण आहे. हे चांगली गोष्ट नाहीये. तुम्ही म्हणताल की आधी 25 होते ना आता 36 झाले, वा 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 चांगलं घडतंय. असं चांगलं नाहीये, ते वाईट घडतंय. हे धोक्यात चाललंय जास्तीत जास्त, म्हणून ते आकडा वाढत चाललेला आहे तो. म्हणजे 36 ठिकाणी धोका निर्माण झालाय प्राण्यांना आणि वनस्पतींना, दुर्मिळ प्रकारच्या प्राण्यांना आणि वनस्पती. आता जैवविविधतेच्या समृद्धतेच्या बाबतीमध्ये जर भारताचा नंबर काढला तर किती समृद्ध आहे जैवविविधता भारताची, तर त्याच्यामध्ये भारताचा नंबर लागतोय 12वा. आणि जनरल नॉलेजचा भाग म्हणून असावं म्हणून ही ओळ मी इथं टाकून ठेवली. आता हा 12वा नंबर सुद्धा दरवर्षी बदलत राहतो रँकिंग, परंतु रिसेंट आकडेवारी जी आहे ते भारताची रँकिंग ही जैवविविधतेच्या समृद्धतेच्या बाबतीमध्ये ही 12वी आहे. भारतामध्ये 22 मे हा जो दिवस आहे हा जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. मी तुम्हाला जे आता व्हिडिओ पाठवले होते ना त्याच्यामधूनच मला हे ऐकायला भेटलं होतं की जैवविविधता दिन भारतामध्ये 22 मे रोजी साजरा केला जातो. आता याच प्रकरणामधला पुढचा भाग जो आहे तो म्हणजे भारतातील जैवविविधता समृद्ध प्रदेश कोणते आहेत. तर काही पुस्तकांमध्ये मी पाहिले तर तिथं त्यांनी 4 प्रदेश टाकलेले आहेत, काही ठिकाणी पाहिले तर तिथं 3च प्रदेश टाकलेले आहेत. हिमालयामध्ये मुख्य हिमालय म्हणजे उत्तरेकडील हिमालय पर्वतीय प्रदेश हा एक घेतलाय सेपरेट, आणि पूर्वेकडील हिमालय म्हणजे इंडो बर्मा तर भारत आणि ब्रह्मदेश याच्या सीमेवरती असलेला जो हिमालय आहे
तो सेपरेट दिलाय, हिमालय सेपरेट दिलाय, त्यानंतर पश्चिम घाट जो आहे तो सेपरेट दिलाय आणि अंदमान निकोबार बेटं जे आहेत त्यांना सेपरेट दिलेलं आहे. तर मी अजून सुद्धा क्लिअर नाही आहे की चारपैकी म्हणजे हे 4 घ्यायचे का हे 3च घ्यायचे. तर मी वेळ जातोय म्हणून मी पटपट कोणता जो फिक्स आहे तो आधी पहिला घ्यावा ह्या दृष्टीने मी पटकन आता आजच्या लेक्चरमध्ये इथं म्हणून तर मी यादी दिलेली नाही की 4 कोणते 4 घ्यायचे की 3 घ्यायचे. काही पुस्तकांमध्ये 3च टाकलेत, पण असं नको व्हायला की पेपरमध्ये तुम्हाला मी 3 शिकवायचो आणि पेपरमध्ये 4थाच विचारलं जायचं. मी प्रयत्न करेन 4ही कव्हर करण्याचा. पाहू आपण जसा वेळ भेटेल तशा पद्धतीने आपण ते कव्हर करू. कारण काही मोठे आहेत काही छोटे आहेत. तर पहिला जो मी घेतलेला आहे तो म्हणजे पश्चिम घाटाचा घेतला. पश्चिम घाट हा जो प्रदेश आहे याला जैवविविधता संपन्न किंवा समृद्ध प्रदेश म्हणून ओळखलं गेलेलं आहे किंवा त्याला जगभरामध्ये मान्यता दिलेली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची इथं राहून गेलो. पहा या इथं या स्लाइडमध्ये पहा पूर्ण जगभरामधले जे हॉटस्पॉट आहेत ते इथं दिलेले आहेत. इंटरनेटवरती तुम्ही विकिपीडियावरती जर टाकलं तर सेम फिगर तिथं येणार आहे. ते मॅप त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला. हा मी तिथनंच घेतलेला आहे. तर याच्यामध्ये 36 ठिकाणं दाखवलेले आहेत. संपूर्ण जगभरामध्ये जैवविविधतेचे कोणकोणते प्रदेश आहेत. तर इथं जर तुम्ही पाहताल तर भारतामध्ये इथं 21 नंबर दिलेला आहे. विकिपीडिया जिथनं मी हा मॅप घेतलाय ना तिथं हे प्रत्येक नंबरच्या पुढं काय काय लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यावर क्लिक केलं तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन पण येते. इथं पहा 21 नंबर म्हणजे या ठिकाणी हा पश्चिम घाटाचा प्रदेश म्हणजे आपला कोकण आपण महाराष्ट्रामध्ये त्याला कोकण म्हणतो, परंतु भारताच्या दृष्टीने बोलायला गेलं तर त्याला पश्चिम घाटाचा प्रदेश असं म्हणतात. तर हा 21 नंबरने दाखवलाय पहा. त्यानंतर 32 नंबर जो आहे तो हिमालयाचा भाग दाखवला इथं. आणि इथं 19 नंबर जो आहे तो इंडो बर्मा म्हणजे भारताचा काही भाग आणि ब्रह्मदेशाचा काही भाग हा भाग जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. तर इथं तरी सध्याला या ठिकाणी अंदमान निकोबार वगैरे इथं हॉटस्पॉटमध्ये दाखवलेले नाहीत, परंतु काही पुस्तकांमध्ये तेही दाखवलेले आहेत. पेपरमध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स कट होऊ नये याच्याकरता मी विचार करतोय, अन्यथा इथं तर 3च दाखवलेले आहेत. 1, 2 आणि 3 तुम्ही चेक करू शकता. पण चौथा घ्यायला काही फार जास्त वेळ लागणार नाही, त्याच्यामुळे आपण प्रयत्न करू तोही घेण्याचा. आता मी जो पहिला घेतलेला आहे पहिला प्रदेश जो आहे तो म्हणजे वेस्टर्न घाट आपला पश्चिम घाटाचा प्रदेश. आता मूळतः खरं जर पाहिलं तर तो प्रदेश जो आहे हे पहा इथं दिसतंय तुम्हाला हा 21 नंबरचा. फक्त भारतामध्ये इथं हिरवा रंग नाहीये. पहा हे भारताचा हिरवा रंग इथं कन्याकुमारीपर्यंत येतो आणि परत खाली जो श्रीलंका आहे त्या श्रीलंकेला सुद्धा हिरवा रंग दिलेला आहे. म्हणजे हा 21 नंबरचा जो हॉटस्पॉट आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हा इथपासून सुरू होतो मुंबईपासून ते थेट श्रीलंकेपर्यंत. आपण या ठिकाणी भारतातले जैवविविधतेने संपन्न प्रदेश सांगा म्हणून आपण फक्त काय करतो की इथपासून घेतो आणि इथपर्यंत थांबतो. पण खरं पाहिलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या हॉटस्पॉटला काय म्हटलं जातं, वेस्टर्न घाट अँड श्रीलंका हॉटस्पॉट. वेस्टर्न घाट अँड श्रीलंका म्हणजे हे आणि हे दोन्ही एकत्र मिळून म्हणजे इथं हा पहा काळपट रंगाने दाखवलाय ना याला हॉटस्पॉट म्हणतात. हा आहे तो म्हणजे भारताचा हा काळपट रंगाने दाखवलेला हा भाग आणि श्रीलंका जो आहे तो काळपट रंगाने दाखवलेला श्रीलंका, हे दोन्ही एकत्रित मिळून एकच हॉटस्पॉट आहे. हे लक्षात ठेवा जनरल नॉलेज म्हणून. आपण श्रीलंकेबद्दल लिहिणार नाहीत, निश्चितच आपण भारताबद्दलच लिहिणार आहोत, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतामधला हा शॅडो केलेला भाग इथं रंगवून दाखवलेला भाग आणि श्रीलंका हे दोन्ही एकत्रित मिळून एकच हॉटस्पॉट आहेत. त्याला म्हणतात वेस्टर्न घाट्स अँड श्रीलंका हॉटस्पॉट. हा एकच आहे. हे माहिती व्हावं ही इमेज सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवरती टाकणार आहे. जेवढ्या इमेज आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला इमेज ग्रुपवरती टाकतोय जेणेकरून तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला ते ॲड करता येतील पुढं. आता हे जे पश्चिम घाट जो आहे हा दिसताना हे पहा हे असं दिसतंय. हा जोग धबधबा आहे. तुमच्यापैकी काही लोकांनी पाहिलंही असेल. तर पश्चिम घाटाचं हे जे चित्र आहे हे जे वनस्पती आहेत
प्राणी जीवन आहे या ठिकाणचं, तर हे पश्चिम घाटाचं चित्र आहे. कोकणापासून खाली अगदी कन्याकुमारीपर्यंत जातो. आता कुठं कुठं आहे ते, हा सुद्धा फोटो मी ऑनलाईनच घेतलेला आहे, इंटरनेटवरूनच घेतलेला आहे. हे सुद्धा तुम्हाला भरपूर फोटोग्राफ्स आहेत, तुम्हाला ते भेटून जातील. वेळ कमी असल्यामुळे मी फक्त एकच घेतलाय, तिथं भरपूर सापडतील तुम्हाला. तर या ठिकाणी आता जर पाहायचं झालं, आता आपण ज्या नोट्स पाहतोय याच्यामध्ये पश्चिम घाटाचा जो हॉटस्पॉट आहे, बायोडायव्हर्सिटी झोन किंवा हॉटस्पॉट, तर या ठिकाणी भारतीय उपखंडामध्ये कुठं, तर द्वीपकल्पीय पठार जे आहे आपलं, त्याच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी जी पर्वतरांग आहे, ज्याला आपण सह्याद्री पर्वत म्हणतो. सह्याद्री हे महाराष्ट्रातलं नाव आहे त्याचं. तर ही पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेली जी पर्वतरांग आहे त्याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो. तर ह्या रांगा कोणकोणत्या राज्यामध्ये आहेत पसरलेल्या, तर इथं राज्यांची नावं दिलीत पहा. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आणि ह्या पश्चिम घाटाचा बायोडायव्हर्सिटी झोन जो आहे किंवा हॉटस्पॉट जो आहे तो काही भाग तामिळनाडूमध्ये पण आहे. इथं आपल्याला पाहता येईल पहा. बा इथं महाराष्ट्रामध्ये तर आहेच, महाराष्ट्रातून खाली गोव्यामध्ये काही भाग आहे, त्यानंतर हे आहे कर्नाटक राज्य, त्यानंतर हे आहे केरळ राज्य, आणि हे आहे तामिळनाडू. तर या एवढ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू हे राज्य लक्षात ठेवायचे पहा. या राज्यांचा प्रदेश ह्या बायोडायव्हर्सिटी झोनने व्यापलेला आहे. त्याचं क्षेत्रफळ किती आहे, तर ते सुमारे आहे 1,32,606 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. आणि त्याची लांबी जर पाहिली आपण तर त्याची लांबी आहे 1600 किलोमीटर. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी याने 4% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. आता भारताचं क्षेत्रफळ किती आहे, तर 32,87,263 चौरस किलोमीटर. त्याच्या 4% क्षेत्र हे 4% म्हणजे त्याच्या 4% भारताच्या 4% म्हणजेच 1,32,000 एवढं क्षेत्रफळ त्यांनी व्यापलंय. लांबी आहे 1600 किलोमीटर. लक्षात ठेवायचं, हे सगळं लिहायचंय तुम्हाला. आता या प्रदेशातलं हवामान कसं आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर हवामानाच्या बाबतीमध्ये हे उल्लेख केला पाहिजे की कोणत्या हवामान प्रदेशामध्ये हा प्रदेश येतो. मग हा प्रामुख्याने आर्द्र हवामानाचा विभाग आहे. आर्द्र हवामान, आर्द्र म्हणजे ज्या ठिकाणी हवेची आर्द्रता जास्त असते, पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे असा प्रदेश, म्हणून त्याला आर्द्र हवामान विभागामध्ये येणारा प्रदेश आहे म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान किती आहे, तर 15 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आढळून येतं. आता पाऊस कसा पडतो तेही सांगितलं पाहिजे. तर या ठिकाणी सांगितलंय की अरबी समुद्रावरून वारे जे बाष्प घेऊन येतात, नैऋत्य मोसमी वारे, तर हे नैऋत्य मोसमी वारे साधारणपणे जून ते सप्टेंबर किंवा फार तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत, जून ते सप्टेंबरच मानलं जातं, पण आपण एक महिना जास्त टाकलं इथं, जून ते ऑक्टोबर, कारण ऑक्टोबरमध्ये परतीचा मान्सून पण असतो, थोडाफार तो पडतो. तर जून ते सप्टेंबर म्हटलं तरी काही हरकत नाही. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने, आणि ऑक्टोबर म्हटलं तरी ते चुकीचं नाही. ह्या कालखंडामध्ये या ठिकाणी कोणता पाऊस पडतो, तर तो पावसाचा प्रकार सुद्धा द्यायचा आहे. प्रतिरोध, प्रतिरोध म्हणजे अडथळा होणे, अडथळा होतो. अरबी समुद्रावरून जी हवा बाष्पयुक्त हवा जे काही ढग घेऊन येते, त्या ढगांना सह्याद्री पर्वताचा पश्चिम घाटाचा अडथळा होतो आणि ते ढग वरती जातात. त्या घाटाला ओलांडून पुढे जायचंय त्यांना, म्हणून, कारण पाठीमागनं अरबी समुद्रावरून वाऱ्याचा रेटा चालूच असतो आणि पुढं डोंगराचा अडथळा, म्हणून ते ढग वरती जायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये ढग वरती जातात, त्यांना गारवा लागतो आणि तिथं प्रचंड मोठा पाऊस पडतो. अडथळा निर्माण झाल्यामुळे ढग वरती जातात, ह्या प्रक्रियेला प्रतिरोध असं म्हणतात. म्हणून प्रतिरोध प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडतो आणि ह्या पावसामुळं त्या ठिकाणी कोकणामध्ये किंवा ह्या प्रदेशामध्ये पश्चिम घाटाचा हॉटस्पॉट जो आहे, ह्या प्रदेशामध्ये 300 ते 400 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. 300 ते 400 सेंटीमीटर म्हणजे 3000 ते 4000 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडतो, त्या दरम्यान पाऊस पडतो. एवढा पाऊस भरपूर आहे तिथं. आपल्याकडे किती आहे, इथं पहा मिलीमीटरमध्ये जर केलं ना, मिलीमीटर, तर मिलीमीटरमध्ये 3000 ते 4000 मिलीमीटर होत आहे. हे सेंटीमीटर मधले आकडे.
आपल्याकडे पाऊस किती पडतोय? मिलीमीटरमध्ये म्हणताल तर 700 मिलीमीटर पेक्षा कमी. आणि इथं सेंटीमीटर जसं दिलंय तसं जर दिलं तर 70 सेंटीमीटर पेक्षाही कमी. 70 सेंटीमीटर कुठं आणि 300-400 कुठं? आपल्यापेक्षा जवळपास 5 पट जास्त पाऊस आहे, 5 पटीपेक्षाही जास्त पाऊस. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आढळून येणारे जंगलाचे प्रकार कोणते आहेत? तर आर्द्र सदाहरित किंवा निम सदाहरित प्रकारचे जंगल या ठिकाणी आढळून येतात. आता या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर हे महत्त्वाचं आहे पहा. पश्चिम घाटातील वनस्पती जीवन काय आहे हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. वनस्पती कशा आहेत, कोणत्या आहेत हे पण सांगता आलं पाहिजे. तर या ठिकाणी किती प्रजाती आहेत, कशाच्या आहेत हे सगळं लक्षात ठेवावं लागेल पहा. तर पश्चिम घाटामध्ये फुलझाडांच्या जवळपास 7402 प्रजाती आढळून येतात. ह्या 7402 पैकी 376 प्रजाती ह्या माणसाने निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे कलम करून किंवा नवीन व्हरायटी विकसित करून अशा पद्धतीच्या ह्या 376 नवीन आहेत. कितीपैकी? 7402 पैकी. फुलझाडांच्या 7402 प्रजाती आहेत. आणि ह्या 376 त्याच्यातून सोडल्या तर बाकी उरलेल्या जेवढ्या आहेत यामध्ये बाकी उरलेल्या सगळ्या एंडॅमिक म्हणजे फक्त आणि फक्त ह्या पश्चिम घाटातच सापडतात अशा स्वरूपाच्या आहेत. आता यापैकी सुमारे 1273 फुलझाडांच्या प्रजाती ज्या आहेत त्या जगभरामध्ये केवळ पश्चिम घाटातच आढळून येतात. फुलझाडांपैकी 1273 फुलझाडांच्या प्रजाती आता फक्त पश्चिम घाटातच आढळून येतात आणि फक्त भारतातच आढळून येतात. आता हे एंडॅमिक इथं जो शब्द वापरला हा फक्त भारतात आढळून येतात ह्या दृष्टीने होता. परंतु त्यापैकी सुद्धा 1273 फुलझाडं अशी आहेत की ते भारतात इतर ठिकाणी सुद्धा सापडत नाही. ते फक्त आणि फक्त पश्चिम घाटातच सापडतात. असे काही फुलझाडं आहेत. फुलझाडांच्या एकूण प्रजातींपैकी 1438 प्रजाती ज्या आहेत त्या आपण सध्याला व्यावसायिक तत्वावर त्याची लागवड करतो. म्हणजे आपण ते फुलं विकण्यासाठी पिकवतो. त्यांची लागवड ही व्यवसायासाठी केली जाते. फुलांची शेती केली जाते किंवा फुलांचं पीक काढलं जातं. अशा किती जाती आहेत? तर 1438 प्रजाती. तसंच बिगर फुलाच्या प्रजाती किती आहेत? तर 1814 म्हणजे 1814 प्रजाती ह्या बिगर फुलाच्या आढळून. हे झालं फुलाचे बिनफुलाचे झाडं. म्हणजे बिनफुलाचे म्हणजे मोठमोठाली झाडं. वडाचं झाड, पिंपळाचं झाड हे काय फुलाचे झाडं नाही. म्हणून त्याला बिगर फुलाचे, इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे नॉन फ्लावरिंग प्लांट्स. आता ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना मी हे शब्द वापरलेत. ते आता एवढं योग्य ट्रान्सलेशन नाही, पण आता त्या अर्थ कळायला पाहिजे. बिगर फुलाचे म्हणजे ज्याला फुलं येत नाहीत असे झाड. इंग्रजीमध्ये ती कन्सेप्ट आहे नॉन फ्लावरिंग प्लांट्स. आता ह्या प्रदेशातले जे झाडं आहेत जे नॉन फ्लावरिंग प्लांट्स आहेत ते उंच असणार साहजिकच. फुलाचे झाडं छोटे छोटे असतात. तर जे मोठे झाडं आहेत त्यांची उंची कितपर्यंत जास्त असते? तर 40 ते 60 मीटरपर्यंत यांची उंची जास्त असू शकते. भरपूर मोठे झाड. आपण पिंपळाचं झाड पाहिलं, सागाचं झाड पाहिलं, निलगिरीचं झाड पाहिलं तर कशी उंच झाडं असतात? तर 60 ते 40 मीटर उंचीपर्यंत ही झाडं आढळून येतात. पहा याच्यामध्ये कोणते झाडं आहेत तर ते झाडांचे नावं आपल्याला देता आले पाहिजेत. पहा कोकणामध्ये कोणते आहेत तर हे लक्षात ठेवावं लागेल. आंबा आहे, जांभूळ आहे, फणस आहे, सिडार आहे. इथं ड करा. सिडार किंवा सिडार म्हटलं तरी चालेल. किसव आहे, सागाचा आहे किंवा साल आहे, सोनचाफा आहे, नागचाफा आहे, तेलसर, गुर्जन, रोजवूड, एन हे काही ठराविक नावं दिलेत. असे भरपूर नावं आहेत. हे ठळक ठळक काहीतरी नावं दिलेली आहेत. तर हे लक्षात ठेवायचे तुम्ही. त्यानंतर पश्चिम घाटामधलं प्राणी जीवन कसं आहे त्याच्या बाबतीत आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर प्राण्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी या प्रदेशामध्ये हा जो आपण बोलतो कशाबद्दल? ह्या काळपट रंगाच्या पट्ट्याबद्दल. जो पट्टा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू ह्या राज्यांमध्ये हा पट्टा पसरलेला आहे याच्याबद्दल आपली चर्चा चाललेली आहे. तर या ठिकाणी या प्रदेशामध्ये सस्तन प्राणी म्हणजे जे प्राणी अंडे देत नाहीत, जे त्यांच्या पिल्लांना स्तनातलं दूध पाजून मोठं करतात त्याला सस्तन प्राणी असं म्हणतात. माकड हा सस्तन प्राणी आहे.
तर सस्तन प्राणी, ज्याला इंग्रजीमध्ये मॅमल असं म्हणतात, तर सस्तन प्राणी जे आहेत हे त्यांच्या प्रजाती किती आहेत? 139 प्रजाती आढळून येतात. त्यामध्ये एंडॅमिक किती आहेत? एंडॅमिक म्हणजे जगात कुठंच सापडत नाहीत, इथंच सापडतात. एंडॅमिक ह्या शब्दाचा अर्थच असा डोक्यात ठेवा, जगात इतर ठिकाणी कुठंच नाही, फक्त इथंच सापडतात, ह्याच प्रदेशात. तर असे किती प्राणी आहेत? तर असे 16 प्रकारचे एंडॅमिक आहेत ह्या 139 मधले. आणि 13 असे आहेत जे आता नष्ट होण्याच्या मार्गावरती, आता ते संपणार आहेत. पृथ्वीवरून नामशेष, तो प्राणी आता परत पृथ्वीवरती कधीच पाहायला भेटणार नाही. असे किती आहेत? तर 13 असे प्राणी आहेत की ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यानंतर आणखी काय? तर या प्रदेशात पक्ष्यांच्या किती प्रजाती आहेत? पक्ष्यांच्या 208 प्रजाती आहेत, ज्यामध्ये एंडॅमिक म्हणजे 16 प्रजाती अशा आहेत की ज्या इतर कुठंच सापडत नाहीत, त्या फक्त पश्चिम घाटातच आहेत. आता त्यामध्ये त्याच्यात सारखंच आणखी पुढं काय? तर उभयचर. आता तुम्हाला मी मागेही सांगितलं होतं की उभयचर प्राणी म्हणजे असा प्राणी की जो पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो. कासव उभयचर आहे, पाण्यात पण राहू शकतं आणि जमिनीवर पण राहू शकतं. तर अशा उभयचर प्राण्यांच्या प्रजाती या प्रदेशामध्ये, ह्या रंगवलेल्या ग्रे कलरच्या शेडिंग केलेल्या प्रदेशामध्ये किती आढळतात? तर 139 प्रकारचे उभयचर प्राणी या ठिकाणी आढळून येतात. आणि ह्या 179 पैकी, ह्या 179 उभयचरांपैकी जवळपास 80% उभयचर हे एंडॅमिक आहेत, म्हणजे ते जगात कुठंच सापडत नाहीत, फक्त पश्चिम घाटातच सापडतात. त्यानंतर पश्चिम घाटामध्ये गोड्या पाण्यामधले मासे जे आहेत, या गोड्या पाण्यातल्या माशांच्या 290 प्रजाती आढळून येतात. त्याचबरोबर कीटक जर घेतले आपण, कीटक इन्सेक्ट, कीटक जर घेतले तर कीटकांच्या किती प्रजाती आहेत? तर जवळपास 6000 प्रजाती आढळून येतात कीटकांच्या. तर ही सगळी माहिती मला लक्षात ठेवावी लागेल. प्राणी कसे आहेत, किती आहेत, किती एंडॅमिक आहेत, किती नष्ट व्हायच्या मार्गावरती आहेत, वगैरे वगैरे ह्या गोष्टी. आणि एकूणच पश्चिम घाटाच्या बाबतीत जर विचार केला तर पश्चिम घाटाच्या जेवढे प्राणी आणि वनस्पती आहेत त्यापैकी 325 प्रजाती ह्या आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 325 प्रकारच्या प्रजाती प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या मिळून ह्या आता काही दिवसांनंतर तर त्या नष्ट झाल्या, त्या मार्गावर आहेत नष्ट होण्याच्या, त्या नष्ट झाल्या तर जगात परत भविष्यात त्या कधीही दिसणार नाही. डायनोसॉरस सारखा प्राणी जसा नष्ट झाला आणि आता आपण फक्त त्याचे चित्रच पाहतो, तसं असे काही प्राणी आहेत आणि अशा काही वनस्पती या प्रदेशात आहेत की ज्या आता परत भविष्यात कधीही दिसणार नाही. आणि म्हणून त्याला हॉटस्पॉट म्हणून घोषित केलंय की खूप नुकसान झालंय, खूप दुर्मिळ गोष्टी इथं आहेत, परंतु त्यांचं आता नुकसान होत चाललेलं आहे, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणून त्याला हॉटस्पॉटचं नाव दिलेलं आहे किंवा घोषित केलेलं आहे. तर हा पहिला हॉटस्पॉट आहे. आणखी असे 2 किंवा 3 हॉटस्पॉट आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबतोय. तुम्ही लोकांनी तुमच्या नोट्स तयार करायच्या. तर मी माझ्या नोट्स माझ्याकडेच ठेवलेल्या आहेत, मी त्याला PPT मध्ये कन्वर्ट केलेलं नाही, कारण लेक्चरमध्ये मी तुम्हाला हेच सगळं काही सांगणार होतो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या नोट्स तयार करायच्या आहेत. ठीक आहे, तर थांबतोय मी या ठिकाणी.